साहेबांना पाठिंबा तर आहेच आणि जर का त्यांना काही धक्का लागला तर आम्ही पेटून उठूच। परत काहीही करून जरांगे साहेबांना कुठलाही धक्का लागता कामा नये, मराठ्यांना कुठलं म्हणजे काठ्या लाठ्यांचा पोलिसांनी हे करू नये, वापर करू नये आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर आरक्षणाचा विचार करून लवकरात लवकर द्यावं। कारण 1 दिवसाचं फक्त अल्टिमेटम दिलेलं आहे आणि 1 दिवसाचं फक्त दिलेलं आहे, त्याच्यामुळं एका दिवसात काही हा निर्णय होणार नाही। जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही इथं पण आंदोलन करणार आहे। ही एक फळी आहे कोल्हापूर मधली, कोल्हापूरकरांची जशी जरांगे पाटलांची तिथं आहे, गावोगावी आहे, तसंच कोल्हापूरकरांची पण आहे। आमचा मराठा अरे कौन म्हणता जास्त नाही, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो। मराठा मराठा अरे रक्षणाच्या हक्काचं, अरे रक्षणाच्या हक्काचं। आज आपण सगळेजण इथं सकल मराठा इथं आपण जमलेलो आहोत। ते कारण म्हणजे आपले मनोजदादा जरांगे मुंबईमध्ये आपले उपोषण चालू केलेलं आहे आझाद मैदानावर। त्यांना कितीतरी त्रासानंतर तिथं त्यांना ती जागा मिळवण्यात ते काम केलं। तर मला एक काल व्हिडिओ आला होता की जागा मिळवण्यामध्ये एक मुस्लिम वकील, त्याचं नाव जावेद खान नाव आहे, तर त्या जावेद खानने प्रयत्न केले आणि ते आझाद मैदान त्यांना मिळवून दिलेलं आहे। आम्ही पण सर्वजण, मी पण मुस्लिम आहे, तर सर्वजण आम्ही जातीतले इथं एकत्र येऊन मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। जय जिजाऊ जय माता। आज 19 ऑगस्ट रोजी संपूर्ण मुंबईमध्ये मराठा घुसलेला आहे। आज कोल्हापूरमध्ये आम्ही थांबून आमची दुसरी फळी म्हणतात तरी काय हरकत नाही। आज जर सरकारने निर्णय नाही दिला तर जशी मुंबई जाम झालेली आहे तशी महाराष्ट्रातली सर्व जिल्हे जाम व्हायला वेळ लागणार नाही। मी असं जर सर्वांनी आणि महाराष्ट्रातील मराठी नेत्यांनी एकत्र यावे हा प्रश्न सर्व वकील मंडळी, मराठा वकील आणि मराठी नेते एकत्र आले तर याला 10 मिनिटं सुद्धा लागणार नाही। सर्व मराठा बांधवांनी, मराठी वकील मंडळी, मराठी नेते या सर्वांनी एकत्र यायचं आहे आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करायचा। आज 1 तासामध्ये आपण सर्व मुंबईमध्ये जेवढे मराठी वकील आहेत त्यांनी एकत्र या आणि सर्व नेते या आणि 5 वाजवायच्या आत हा आमचा प्रश्न सोडवा। आम्हाला रस्ते यायची काय गरज नाही। भले त्यांच्यावर गोळ्या झाला, मृत्यूला कारणीभूत झाला, पण हा माणूस काय उठणार नाही। या माणसाच्या केसाला जरी धक्का लागला तर अखंड महाराष्ट्र। आपण पाहत आहात मावळा न्यूज 24, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज।